सोलापूर शहराचं ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर यांच्या योग समाधीचा 837वा सोहळा अत्यंत भक्तिमय आणि विधीपूर्वक वातावरणात साजरा करण्यात आला। सोलापूर शहराचं ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर यांच्या योग समाधीचा 837वा सोहळा अत्यंत भक्तिमय आणि विधीपूर्वक वातावरणात साजरा करण्यात आला। या निमित्तानं सकाळी 7 वाजल्यापासून विविध धार्मिक कार्यक्रमांची सुरुवात झाली। सोहळ्याची सुरुवात लिंगाला अभिषेकानं झाली। त्यानंतर रुद्राभिषेक आणि लिंगाला अष्टबिल्व अर्चना करण्यात आली। वेदमंत्रांच्या गजरात आणि धार्मिक विधींच्या पारंपरिक पद्धतीनं हा कार्यक्रम पार पडला। सोलापूर शहरातील अनेक पुरोहित मंडळींनी एकत्र येऊन सामूहिकरित्या अभिषेक आणि पूजन विधी केला। या प्रसंगी सोलापुरातील महिला भजनी मंडळांनी भावपूर्ण भजनं सादर करून वातावरण भक्तिमय केलं। तसंच पुजारी, हब्बू मंडळी आणि मोठ्या संख्येनं भाविकांनी उपस्थित राहून दर्शन घेतलं आणि पूजेत सहभाग नोंदवला। ओम गुरु सिद्धरामाय नमः। ओम गुरु सिद्धरामाय नमः। मंदिर परिसरात सकाळपासूनच भक्तांची मोठी गर्दी दिसून आली। शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराज की जयच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता। भक्तांनी श्रद्धेनं लिंगाचं दर्शन घेतलं आणि आपली मनोकामना व्यक्त केली। सोहळ्याचं आयोजन अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीनं करण्यात आलं होतं। भाविकांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या। या सोहळ्यामुळं सोलापुरात धार्मिक उत्साहाचं वातावरण निर्माण झालं होतं। हा 837वा योग समाधी सोहळा परंपरा, श्रद्धा आणि एकात्मतेचं प्रतीक ठरला। रुद्रपठण झालेलं आहे, विविध प्रकारची पूजा करण्यात आलेली आहे। त्यामध्ये सर्व महिलांचा समावेश आहे आणि त्यामध्ये आपल्या सोलापूरमध्ये जेवढे महिला भजन मंडळ आहेत त्यांचाही समावेश झालेला आहे। तरी वेळेचा म्हणजे वेळाअभावी सर्व महिलांनी सकाळच्या टायमिंगमध्ये भरपूर महिलांनी समावेश घेतलेला आहे। आज सिद्धरामेश्वरांचे 837वे शिवयोग समाधी दिवस आहे। आजच्या दिवशी म्हणजे पाडव्यापासून 5व्या तिथीला, पंचमी तिथीला सिद्धरामेश्वरांनी त्यांचे गुरु श्रीशैल मल्लिकार्जुनांच्या साक्षीने, त्यांच्या आशीर्वादाने या स्थानावरती त्यांच्या कार्यमानात म्हणजे 101 वर्षाचे त्यांचा जो कार्यमान होता त्याच्यात दुसऱ्यांदा शिवयोग समाधी घेतली होती। पहिली समाधी त्यांनी वयाच्या 40व्या वर्षी असं 25 वर्षापर्यंत म्हणजे 65व्या वर्षापर्यंत समाधी घेऊन दुसरी शिवयोग समाधी त्यांनी वयाच्या 101व्या वर्षी घेतली होती। श्रीशैल मल्लिकार्जुनांना साक्षी ठेवून त्यांना गुरु मानून घेतलेली ती समाधी आहे। त्या निमित्ताने आज सिद्धरामेश्वर मंदिरात विविध कार्यक्रम होत असतात, ज्यात सकाळी 6 वाजल्यापासून ते 9:30 वाजेपर्यंत सिद्धरामेश्वरांच्या शिवयोग समाधीस रुद्राभिषेक, 108 नामावळी पठण व योग मज्जनाभिषेक व महाआरती असतो। त्यानंतर सिद्धरामेश्वरांच्या गादीस, गर्भमंदिरातील गादीस रुद्राभिषेक, शिवयोग, रुद्राभिषेक, 108 नामावळी व महाआरती असतो। या सगळ्यानंतर भक्तांना व सेवेकरींना सिद्धरामेश्वर मंदिरातच प्रसादाचा आयोजन असतो। त्यानंतर संध्याकाळी 7 वाजता शिवयोग समाधीस पुन्हा दीपोत्सवाचा कार्यक्रम असतो। दीपोत्सवानंतर आज सोमवार निमित्त सिद्धरामेश्वरांच्या योग समाधीस व गर्भ मंदिरास पालखी प्रदक्षिणा करून पुन्हा एकदा गर्भ मंदिरात 10:30 ते 11:30 वाजेपर्यंत रुद्राभिषेक, महाआरती करून मंदिर रात्री 11:30 वाजता दर्शनासाठी बंद केला जातो।